नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळाने टाय ब्रेकरवर वेताळमा तालमीचा 3-1 गोलने विजय मिळवत अंतिम फेरीत केला प्रवेश. नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजचा उपांत्य सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमा तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून जोरदार चढाया झाल्या, पण दोन्ही संघांना गोल साधता आला नाही. त्यामुळे मध्यांतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात वेताळमाच्या खेळाडूंनी श्री शिवाजी संघाच्या गोल क्षेत्रात जोरदार चढाया केल्या, पण श्री शिवाजी संघाच्या गोलीने त्या परतवून लावल्या. वेताळमा संघाच्या खेळाडूने श्री शिवाजी संघाच्या खेळाडूस गोल क्षेत्रात अवैधरित्या अडवल्याने पंचांनी श्री शिवाजी संघास पेनाल्टी दिली, पण श्री शिवाजी संघाच्या करण चव्हाण बंद्रे याचा फटका वेताळमा संघाच्या गोलकीपर विशाल कुर्णे याने तटवला. तर शिवाजी तरुण मंडळाकडून गोल करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण ते अपुरे पडले. संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करता न आल्याने पंचांनी सामना ट्राय ब्रेकरवर घेतला. ट्राय ब्रेकरवर श्री शिवाजी मंडळाकडून सुयश हांडे, देवराज मंडलिक, दर्शन पाटील यांनी अचूक गोल केले, तर इंद्रजित चौगले याचा फटका वेताळमाच्या गोलीने रोखला. तर वेताळमा संघाकडून विशाल कुर्णे याने अचूक गोल केला, तर श्रीकांत माने, प्रणव कंसे, रणवीर जाधव यांचे चेंडू गोल पोस्टला लागले. अखेर श्री शिवाजी संघाने ट्राय ब्रेकर 3-1 गोलने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश दिला. यावेळी श्री शिवाजी संघाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. उद्या अंतिम सामना हा श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात दुपारी 3:30 वाजता होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.